सर्वांना नमस्कार. आता आपण आपली चौथी पंचवार्षिक योजना अभ्यासाला सुरुवात करत आहोत. आता चौथी पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ आपल्याला माहिती की 1 एप्रिल 1970 बरोबर. 1 एप्रिल 1970 ते 31 मार्च 1974 होता. आतापर्यंत आपण 3 योजना पाहिल्या आणि त्यानंतर योजना सुटीचा काळ पाहिला, ज्यामध्ये भारताची परिस्थिती खूप कठीण झाली होती आणि आपल्याला अक्षरशः योजना राबवण्यासाठी सुट्टी द्यावी लागली होती. म्हणून आपण जो मधला काळ होता तो स्वावलंबनासाठी वापरला, म्हणजे एक आत्मनिर्भर व्हायचं आणि मग आपण चौथी योजनेकडे वाटचाल करायची. त्यासाठी आपण अर्थव्यवस्था स्थिर होऊन देण्यासाठी देखील भरपूर प्रयत्न केला. तसेच वाढलेली चलनवाढ देखील या देखील कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न केला. यानंतर आता आपण चौथी पंचवार्षिक योजना पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहा, आता या योजनेचा जो मसुदा होता, ॲक्च्युली ह्या योजनेचे 2 मसुदे तयार करण्यात आले होते. जो पहिला मसुदा होता तो म्हणजे आपला योजना सुटीचा काळ होता, त्या काळातच अशोक मेहता यांनी तयार केलं होतं 1966 साली. परंतु नंतर जेव्हा ॲक्च्युअल योजना म्हणजे सुरू झाली, तर तेव्हा दुसरा मसुदा याचा धनंजयराव गाडगीळ यांनी तयार केला होता, बरोबर. त्यानंतर या योजनेचे अध्यक्ष जे होते ते इंदिरा गांधी होते आणि उपाध्यक्ष यांचा जर विचार कराल तर जवळजवळ 3 उपाध्यक्ष या योजनेला लाभले होते. सर्वप्रथम धनंजयराव गाडगीळ होते 1971पर्यंत. त्यानंतर सी सुब्रमण्यम हे जुलै 1972पर्यंत होते आणि दुर्गाप्रसाद धर म्हणजे डी डी धर ज्यांना म्हणतात ते जुलै 1972 नंतर हे आपल्याला उपाध्यक्ष म्हणून या योजनेसाठी लाभले होते. आता हे पाठ करण्याची गोष्ट नाही, परंतु एक ओव्हरव्ह्यू येण्यासाठी, एक अंदाज येण्यासाठी मी ह्या गोष्टी सांगितल्या. फक्त याच्यामध्ये मसुदे 2 तयार करण्यात आले. हे एक गोष्ट लक्षात ठेवा की आधी अशोक मेहता यांनी तयार करण्यात आला, त्यानंतर गाडगीळांनी तयार केला होता. कार्यकाळ 1969 ते 1974. त्यानंतर या योजनेसाठी जे प्रतिमान वापरलं ते प्रतिमान कुठलं वापरलं, तर ते या योजनेसाठी जे प्रतिमान वापरलं तर ते ॲलन मान आणि अशोक रुद्र यांनी तयार केलेलं एक खुले सातत्य प्रतिमान. खुले सातत्य प्रतिमान म्हणजे ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल. तर हे मॉडेल आपण या योजनेसाठी वापरलेलं होतं आणि हेच मॉडेल चौथी पंचवार्षिक योजना, 5वी पंचवार्षिक योजना आणि 6वी पंचवार्षिक योजना यासाठी वापरलं होतं. म्हणजे ॲलन मान आणि अशोक रुद्र यांनी काय तयार केलं होतं की ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल. आता याआधी जे आपण प्रतिमान वापरलं ते महालनोबिस सरांचं वापरलं होतं, PC महालनोबिस सरांचं. तर त्या प्रतिमानामध्ये आपण काय ठरवलं होतं, आपली जी गुंतवणूक आहे, मोस्टली जी गुंतवणूक आहे ती कुठं करायची. आपली गुंतवणूक कुठं असली पाहिजे, तर त्या ठिकाणी आपण सांगितलं होतं आपण भांडवली वस्तूमध्ये गुंतवणूक करणार आहोत. कुठे? भांडवली वस्तूमध्ये. आणि रोजगार निर्मिती वगैरे यासाठी आपण जे बाकीच्या योजना आहेत, लघु उद्योग विकासाच्या योजना, त्या योजना चालू ठेवणार आहोत. परंतु मोस्टली गुंतवणूक कुठं करायची होती, भांडवली वस्तूमध्ये गुंतवणूक करायची रादर दॅन ग्राहक वस्तू, बरोबर. हे असं आपण महालनोबिस प्रतिमानामध्ये पाहिलं होतं. परंतु आता विषय असा काय झाला की जेव्हा कधी काय होतं, अर्थव्यवस्थेची परिस्थिती ही खूप डाऊन होऊन जाते, प्रतिकूल परिस्थिती होऊन जाते. तर त्यावेळेस हे जे प्रतिमान होतं महालनोबिस सरांचं, म्हणजे फक्त भांडवली वस्तूमध्ये गुंतवणूक करणं, ते थोडं कठीण जात होतं, कारण मोठमोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागत होती. त्याबरोबर जी रोजगार निर्मिती असेल किंवा उद्योगांचा विकास वगैरे असेल, ह्या गोष्टी हळूहळू व्हायच्या. म्हणजे रोजगार निर्मिती पटकन होत नव्हती, तर किंवा दारिद्र्य पटकन दूर होत नव्हतं. या गोष्टीमुळे काय व्हायचं की भांडवली वस्तूंमध्ये अजून गुंतवणूक करू का नाही असा प्रश्न निर्माण व्हायचा. त्यामुळे मग ॲलन मान आणि अशोक रुद्र यांनी काय सांगितलं की आपण ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल म्हणजे खुले सातत्य प्रतिमान, बरोबर, खुले सातत्य प्रतिमान राबूया, राईट. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, मग जेव्हा अनुकूल परिस्थिती असेल, आता दोन परिस्थिती असू शकतात, एकतर अनुकूल परिस्थिती असेल किंवा प्रतिकूल परिस्थिती असेल. जेव्हा अनुकूल परिस्थिती असेल तेव्हा आपण भांडवली वस्तू उत्पादनामध्ये गुंतवणूक करायची, आणि ज्यावेळी अर्थव्यवस्था थोडी प्रतिकूल परिस्थितीमध्ये जाईल, जेव्हा आपल्याला भांडवली वस्तूमध्ये गुंतवणूक करणं थोडं अशक्य होईल, त्यावेळेस आपण ग्राहक वस्तू उत्पादनाकडे गुंतवणूक करायची. म्हणजे सातत्य ठेवायचं, राईट, की गुंतवणूक थांबली नाही पाहिजे. एकतर ती भांडवली वस्तूमध्ये चालू ठेवायची किंवा ग्राहक वस्तूमध्ये चालू ठेवायची. तर अशा पद्धतीने हे खुले सातत्य प्रतिमान ॲलन मान आणि अशोक रुद्र यांनी सांगितले होते आपल्याला. ते थोडं मॉडेल त्यांचं एक्सप्लेन केलं म्हणजे लक्षात राहण्यासाठी सोपं जातं. त्यानंतर या योजनेचं जे नाव होतं पहा, त्या योजनेचं नाव काय होतं, तर स्थैर्यासह आर्थिक वाढ, बरोबर. कारण आपल्या अर्थव्यवस्थेला स्थैर्याची खूप गरज होती, बरोबर, व आर्थिक स्वावलंबन असे 2 नाव होते, म्हणजे एकत्र नाव होतं, असं आहे जॉईंट नाव. स्थैर्यासह आर्थिक वाढ व आर्थिक स्वावलंबन असे या योजनेचं नाव होतं. जे की आपण पाहिलं की पुनरुत्थान योजना वगैरे असं नाव होतं. पहिल्या योजनेचं नाव काय होतं, पुनरुत्थान योजना. तर त्या प्रकारे या योजनेचं जे नाव आहे ते आहे स्थैर्यासह आर्थिक वाढ आणि आर्थिक स्वावलंबन. आता वार्षिक वृद्धी दर. आता वार्षिक वृद्धी दराचा जर विचार केला तर आपण पहिल्या 3 योजनांसाठी पाहिलं होतं की ते NNP बेस्ड होतं. काय होतं, NNP बेस्ड म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट. तर ह्या चौथ्या योजनेमध्ये ते NDP बेस्ड झालं, म्हणजे काय, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. आलं लक्षात. जे आपण GDP वगैरे कन्सेप्ट पाहणार त्यातलीच हे कन्सेप्ट आहे. GDP, फक्त GDPमधनं घसारा वजा केला की आपल्याला जो नेट मिळतो तर तो असतो आपला NDP. तर हे NDP बेस्ड मॉडेल आपण त्याच्या आधारात आपण वार्षिक वृद्धी दर काढला होता.
आणि तो पाहता त्याचं लक्ष आपण ठेवलं होतं या योजनेमध्ये की 5.7% आपल्याला ग्रोथ अचीव करायची. परंतु साध्य काय झालं की जे 9th 5 प्लॅन आहे त्याच्या एक्सप्लेनेशन पेपरमध्ये आपल्याला सांगण्यात आलं की 3.3% आपण अचीव केलं चौथ्या योजनेमध्ये. आणि 10th 5चा जो प्लॅनचा जो एक्सप्लेनेशन पेपर होता म्हणजे त्या योजनेत जे एक्सप्लेन केलं गेलं त्यामध्ये असं सांगण्यात आलं की आपण त्यावेळेस 2.05 एवढे ग्रोथ रेट आपण अचीव केला, जो की विचार केला तर सर्वात कमी ठरेल. मग जर सर्व पंचवार्षिक योजनांचा विचार केला तर 2.5% ग्रोथ रेट हा जर 10th 5 प्लॅननुसार जर सांगितलं असेल आहे तर तो सर्वात कमी ग्रोथ रेट आहे सर्व योजनांमध्ये. म्हणजे सर्वात कमी ग्रोथ रेट कुठल्या योजनेचा आहे तर चौथ्या पंचवार्षिक योजनेचा. आता याला मग कारणं बरीच आहेत, ज्याच्यामध्ये आपलं दुसरं भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं, म्हणजे बांगलादेश लिबरेशन वॉर झालं होतं, त्यानंतर दुष्काळ आला होता, राईट. ते अशा 2-3 गोष्टी आहेत. किंवा ऑइल क्रायसिस झालं होतं, जे पहिला ऑइल शॉक होता आपला, दुसरा ऑइल शॉक, तर तो जवळजवळ 400%ने आपल्या किमती वाढल्या होत्या. तर या गोष्टींमुळे जो आपला वार्षिक वृद्धी दर आहे तो म्हणजे लक्ष ठेवलं होतं आपण 5.7%, परंतु ते अचीव काय झालं, एकतर 2 याचे आकडे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि हा आकडा मोस्टली जास्त लक्षात का ठेवायचा 2.05% कारण तो सर्व योजनांमध्ये सर्वात कमी आकडा मग कन्सिडर केला जातो. ठीक आहे. त्यानंतर आता आपण सार्वजनिक खर्चाबाबत पाहूया. आता सार्वजनिक खर्चाचा जर विचार केला गेला तर या योजनेमध्ये पण जेवढं ठरवलं होतं त्याच्यापेक्षा थोडा कमी खर्च करण्यात आला, जवळजवळ 5,000 कोटीच्या आसपास खर्च करण्यात आला. तर सर्वाधिक सार्वजनिक खर्च कुठं, आपल्याला आकडेवारी जी महत्त्वाची आहे ती म्हणजे सर्वाधिक सार्वजनिक खर्च कुठं केला गेला, तर कृषी व सिंचनमध्ये सर्वाधिक सार्वजनिक खर्च केला गेला. किती? 24%. कारण काय करायचं होतं आपल्याला, हरित क्रांती जी आत्ताच नुकतीच सुरू झाली होती योजना सुटीच्या काळामध्ये, तर तिला आपल्याला गती द्यायची होती. तर ते गती देण्यासाठी मग कृषी व सिंचन याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज होती, म्हणून कृषी व सिंचन बरोबर 24% इन्व्हेस्टमेंट जवळजवळ आपण सार्वजनिक खर्चापैकी याच्यामध्ये केली होती. त्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये 23% इन्व्हेस्टमेंट केली होती आणि वाहतूक व दळणवळण क्षेत्रामध्ये 20%. तर सर्वात फक्त इथं महत्त्वाचं आपल्याला पहिला गोष्ट तरी लक्षात ठेवायची आणि त्याला लॉजिक काय आहे तर हरित क्रांतीला गती देण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये नंतर आपण सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. जेव्हा कम्पॅरेटिव्हली आपण सर्व योजना झाल्यानंतर एका चार्टमध्ये आपण त्याला प्लेस करणार आहोत सर्व गोष्टींना, जेणेकरून तुम्हाला कम्पॅरेटिव्हलीसुद्धा त्या गोष्टी लक्षात राहता येतील. तर आता फक्त एक व्यवस्थित समजून घेऊया, कारण जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत त्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी देखील म्हणजे त्याचा फायदा होईल. मग त्यामुळे आधी आपण समजून घेऊया या गोष्टी. नंतर 2 महत्त्वाच्या घटना पहा. 1968 साली, आता आपल्याला कार्यकाळ माहिती आहे का, त्याचा कार्यकाळ 1969 ते 1974 हा आपला कार्यकाळ आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेचा. परंतु त्याच्या जस्ट 1 वर्ष अगोदर काय झालं होतं, पहिलं राष्ट्रीय शिक्षण धोरण आलं होतं. भारतातील पहिलं राष्ट्रीय शिक्षण धोरण कधी आलं तर ते 1968 साली आलं असं आपण सांगू शकतो. आणि 1969 साली आपल्याला माहिती आहे की बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. ओके. इंदिरा गांधी सरकारने काय केलं, बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. कशासाठी? संपत्ती व आर्थिक केंद्रीकरण होऊ नये म्हणून. म्हणजे संपत्तीचं आणि आर्थिक गोष्टींचं जे केंद्रीकरण वाढत चाललं होतं त्याच्या विरोधात किंवा ते थांबवण्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. जवळजवळ 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. किती? 14. आणि त्यामध्ये अशा बँका होत्या की ज्यांचं ठेवी ज्या होत्या त्या 50 कोटीपेक्षा जास्त होत्या. किती? 50 कोटी प्लस ठेवी होत्या त्यांच्या. तर अशा बँकांचं काय करण्यात आलं, 1969 साली राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ठीक आहे. बँकांच्या टॉपिकमध्ये देखील आपल्याला या गोष्टी येणार आहेत. 1969 साली आणि 1980 साली अशा 2 सालामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधी सरकारने केलेलं होतं. नेक्स्ट मुद्दा एक तो म्हणजे B.S. मिनास. B.S. मिनास हे आपले नियोजन आयोगाचे सदस्य देखील होते, तसेच वित्त आयोगाचे देखील सदस्य होते. तर त्यांनी या काळामध्ये एक बुक लिहिलं होतं या योजना काळामध्ये, प्लॅनिंग अँड द पुअर, आणि ते पब्लिश झालं 1974 सालामध्ये. तर कशासाठी लिहिलं होतं, तर हे दारिद्र्य निर्मूलनासाठी मार्गदर्शक ठरलं हे पुस्तक. बरोबर. या योजनेमध्ये अशा म्हणजे भरीव स्टेप्स नाही घेण्यात आला, परंतु ही एक पार्श्वभूमी तयार केली या योजनेने, जे पुढे जाऊन आपण पाहणार आहे, गरिबी हटाओ वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत की दारिद्र्य निर्मूलनासाठी हे जे बुक आहे यांचं हे मार्गदर्शक ठरलं. फक्त एक बुक म्हणून लक्षात ठेवा की B.S. मिनास यांचं हे बुक आहे. कुठलं? प्लॅनिंग अँड द पुअर. फक्त त्याला चौथ्या पंचवार्षिक योजनेची पार्श्वभूमी आहे म्हणून ते आपण इथं लिहिलेलं आहे. तर नेक्स्ट पुढचा पॉईंट पाहूया. 1969 साली गाडगीळ फॉर्म्युला आला. तर धनंजयराव गाडगीळ यांनी काय केलं की प्रादेशिक विकासासाठी, म्हणजे हा जो गाडगीळ फॉर्म्युला आला तो प्रादेशिक विकासासाठी खूप फायदेशीर ठरला. तर हा काय आहे की जे सेंट्रलकडनं आपल्याला फायनान्शियल असिस्टन्स भेटतं स्टेटला, स्टेटचे प्लॅन राबवण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जे आपल्याला मदत भेटते, आर्थिक तरतूद असते, तर ती तरतूद राज्यामध्ये कशी डिवाईड करायची, डिव्हिजन अमॉंग द स्टेट्स टू द प्लॅन, म्हणजे प्लॅनसाठी 5 इयर स्टेट्सचे पण काही योजना असतील ते राबवण्यासाठी मग गाडगिळांनी ते फॉर्म्युला बनवला होता की जवळजवळ 4 गोष्टी पॅरामीटर असतील त्या बेसिसवर आपण राज्यामध्ये फंड अलोकेट करायचं. तर हा गाडगीळ फॉर्म्युला खूप फेमस आहे, तो लक्षात ठेवा. त्याचा मुख्य पर्पज हा होता की प्रादेशिक विकास करायचा होता, राज्यांचा म्हणजे जास्त विकास करायचा होता आपल्याला आणि समान पातळीवर सर्वांना आणून ठेवायचं होतं.
त्यानंतर दुसरा मुद्दा आहे एक म्हणजे तीव्र चलनवाढ. या काळामध्ये तीव्र चलनवाढ झाली का? कारण जवळजवळ सेकंड ऑइल क्रायसिस झालं, बरोबर. सेकंड म्हणजे तेलाचं संकट निर्माण झालं होतं, बरोबर. कारण इजिप्त आणि इस्रायलमध्ये वाद पेटला होता, त्याच्यामुळे हे तेलाचं संकट निर्माण झालं होतं. त्यानंतर दुसरं इंडिया पाकिस्तान वॉर, बरोबर. पहिलं इंडिया पाकिस्तान वॉर 1965 साली झालं होतं आणि आता हे दुसरं 1971 साली. का? कारण बांगलादेशला स्वतंत्र या युद्धाने करण्यात आलं. त्यानंतर दुष्काळ देखील पडला. 1900 जवळजवळ 72-73पर्यंत दुष्काळ होता. तर त्यामुळे जवळजवळ 20.2% चलनवाढ, म्हणजे हे खूप बेसुमार चलनवाढ देखील याला म्हणता येईल. ओके, 20.2% चलनवाढ, एवढी चलनवाढ या काळामध्ये वाढली होती चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. तर तीव्र चलनवाढ हा देखील एक चौथ्या पंचवार्षिक योजनेचा मुद्दा आहे. नंतर अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत जर विचार कराल तर 1972च्या दुष्काळापर्यंत, बघा आता दुष्काळ जो आता मी सांगितलं की 1972पर्यंत दुष्काळ होता, तर ते अन्नधान्य उत्पादन जे आहे तोपर्यंत उत्पादन घटलं होतं. परंतु आपल्याला माहिती की आपण कृषी व सिंचन याच्यामध्ये सर्वाधिक सार्वजनिक खर्च गुंतवला होता, कारण हरित क्रांतीला आपल्याला गती द्यायची होती. दुष्काळापर्यंत आपण थोडी वाट पाहिली, परंतु जसं दुष्काळ जसं सावट हटलं तसं 1973-74मध्ये काय झालं की आपलं जे अन्नधान्य उत्पादन ते जवळजवळ 104.7 मिलियन टन एवढं वाढलं. 100 मिलियन टनला त्यांनी क्रॉस केलं. अशा पद्धतीने 73-74मध्ये काय झालं की म्हणजे, आणि कशामुळे शक्य झालं ते आपल्याला माहिती की हरित क्रांती. कशामुळं? हरित क्रांती. तर या गोष्टी आहेत. आता नेक्स्ट राजकीय घडामोडी थोड्या पाहिजेत आपल्याला. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आहे आपलं इंडिया पाकिस्तान वॉर, जे की आत्ता सांगितलं मी तुम्हाला, फक्त थोडं डिटेलमध्ये सांगतो. हे 13 दिवसातच युद्ध संपलं होतं. आपण 13 दिवसातच पाकिस्तानला, म्हणजे पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान दोन्ही फ्रंटनी अटॅक लॉन्च केला होता आणि 13 दिवसातच हे युद्ध संपलं होतं. ते युद्धाची तारीख पहा काय, 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर हिवाळ्यात झालं होतं युद्ध. 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर 1971. त्यावेळेस आपले जे होते जनरल ते होते सॅम मानेकशॉ. सर सॅम मानेकशॉ ह्या काय होते आपले जनरल होते तेव्हा. त्यानंतर बांगलादेश स्वतंत्र झाला, बरोबर. ह्या युद्धामध्ये काय झालं, बांगलादेश स्वतंत्र झाला. परंतु याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की निर्वासितांचा प्रश्न उपस्थित झाला. मोस्ट ऑफ द जे बांगलादेशमधील लोक होते ते इकडे भारतामध्ये निघून आले. त्याच्यामुळे काय झालं की निर्वासित लोकांचा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्याचा परिणाम आपल्या नियोजनावर पडत होता. कारण नियोजनामध्ये आपण अशा गोष्टींसाठी काही तरतूद वगैरे केली नव्हती. हे अचानक उद्भवलेलं संकट होतं आणि याच्यामुळे आपला बराचसा खर्च आपल्याला तिकडं शिफ्ट करावा लागला होता. आणि नक्कीच याच्यामुळे आपल्या देशामध्ये आपल्याला आपली ज्या योजना आहेत त्या राबवताना थोड्या अडचणी या काळात निर्माण झाल्या. नंतर दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे ऑइल क्रायसिस. आपण सांगितलं 1973 साली काय झालं, तेलाचा फटका बसला होता आपल्याला. इजिप्त आणि इस्रायल यांच्यामध्ये काय योम किपूर युद्ध पेटलं होतं. त्या युद्धाला काय म्हणतात, योम किपूर युद्ध, बरोबर. तर ते योम किपूर युद्ध पेटल्यामुळे जवळजवळ 400% किंमत वाढ झाली होती. किती? 400% किंमत वाढ झाली होती. आणि त्यामुळे भारतामध्ये देखील या ऑइल क्रायसिसचा फटका खूप बसला. कारण इजिप्त आणि त्या भागातनंच आपल्याला माहिती, भूमध्य सागरात आपले सगळे मालवाहू जहाज वगैरे तिकडे जायचे. ते ह्या गोष्टीचा भारताला खूप मोठा फटका बसला. त्यानंतर राज्यनिर्मितीचा जर विचार कराल तर भारतामध्ये 1971 साली म्हणजे ह्युमॅनिटियम एक ट्रिक आहे, मणिपूर, राईट. मणिपूर तयार झालं. त्यानंतर त्रिपुरा आणि त्रिपुरानंतर मेघालय, बरोबर. तर मेघालय हे राज्य, यांना राज्यांचा दर्जा देण्यात आला. हे आधी युटीज होत्या, त्यांना नंतर काय झालं, राज्यांचा दर्जा 1971 साली देण्यात आला. तसेच हिमाचल प्रदेश याला देखील राज्याचा दर्जा देण्यात आला. अशा पद्धतीने हे 4 राज्य निर्माण झाली होती. आता काही महत्त्वाचे ॲक्ट आहेत किंवा ज्या योजना आपल्या आहेत त्या डिटेलमध्ये थोडं पाहूया, म्हणजे आपली चौथी पंचवार्षिक योजना कंप्लीट होईल. तर सर्वात महत्त्वाचा प्रथम कायदा म्हणजे MRTP ॲक्ट. MRTP ॲक्ट म्हणजे काय, मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट. म्हणजे मोनोपॉलीज होऊन द्यायची नाही किंवा रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ज्या असतील, म्हणजे ज्या व्यापाराच्या ज्या पद्धती असतील तर ते रिस्ट्रिक्शन असले नाही पाहिजे, म्हणजे कॉम्पिटिशनला, बरोबर. तर आर्थिक शक्तींचं केंद्रीकरण झालं नाही पाहिजे, तसेच उद्योगामधील मक्तेदारी तयार नाही झाली पाहिजे. तर या गोष्टीसाठी आपण हा ॲक्ट 1969 साली आणला होता, बरोबर. इफ आय एम नॉट रॉंग 1969 साली हा MRTP ॲक्ट आपण आणला होता, मोनोपॉलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट. ठीक आहे. त्याचा मुख्य उद्देश लक्षात घ्या की आर्थिक शक्तींचं केंद्रीकरण थांबवणं आणि उद्योगामधील मक्तेदारी समाप्त करणं. त्यानंतर 1972-73 साल हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे इतिहासामध्ये आत्तापर्यंत 2च वेळा असं झालेलं आहे की आपला जो बॅलन्स ऑफ ट्रेड आहे, म्हणजे वस्तू व्यापार जो आहे, तर त्या खात्यावर आपलं जवळजवळ व्यापार अधिक्य शिल्लक राहिलं होतं. तर ते म्हणजे 1972-73 साल आणि 1976-77 साल. ते आपण पुढच्या योजनेमध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट टाईम काय झालं की आपला बॅलन्स ऑफ ट्रेड जो आहे, BOT, वस्तू व्यापार खाते, तर तो काय झाला, पॉझिटिव्ह झाला. आणि त्याच्यावर जवळजवळ 104 कोटीचा व्यापार अधिक्य आहे. हे आकडे खूप महत्त्वाचे आहेत. हे डायरेक्ट PYQ आहेत, बरोबर. PYQ देखील याच्यावर विचारलेले आहेत. तर 104 कोटीचा व्यापार अधिक्य आपल्याला निर्माण झालेलं आहे. तर ही घटना एक महत्त्वाची आहे. आता चला आपण या योजनेच्या शेवटाकडे आपण येऊया. पुढचा ॲक्ट आहे तो म्हणजे फेरा ॲक्ट, बरोबर. फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, जो 1973 साली पास करण्यात आला होता, परंतु लागू जो मात्र 1974, 1 जानेवारी 1974 साली तो लागू झाला होता. आणि याचा मुख्य हेतू काय होता की परकीय व्यापार जे होते
म्हणजे परकीय व्यवहार जे व्हायचे भारतामध्ये ते नियंत्रण करण्यासाठी फॉरेन एक्सचेंज म्हणजे फॉरेनकडनं जे एक्सचेंज आपल्याला यायचं तर तो रेग्युलेट करण्यासाठी हा एक ॲक्ट होता. हा रेग्युलेशनचा ॲक्ट होता. याचे ज्या म्हणजे टर्म्स अँड कंडिशन ज्या होत्या किंवा याच्यातले जे पिनल ॲक्शन्स होत्या हे खूप स्ट्रिक्ट होत्या. म्हणजे खूप कारवाई डेंजर केली जायची. तर ते म्हणजे नियंत्रणासाठी होतं थोडक्यात रेग्युलेशनसाठी. या शब्दात रेग्युलेशन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. मी रेग्युलेट करत होते ते. यानंतर कारण आपण नंतर 2000 साली जो ॲक्ट आणला होता नंतर 1999च्या आसपास तो फिमा ॲक्ट होता. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट होता. आणि हा जो ॲक्ट आहे तो फेरा ॲक्ट आहे. म्हणजे हा रेग्युलेशनचा ॲक्ट आहे. नंतर याचंच रूपांतर आपण फेमामध्ये केलं होतं. तर याच्या अंमलबजावणीची तारीख लक्षात ठेवा 1 जानेवारी 1974. त्यानंतर या योजनेमधला लोहपोलाद उद्योग महत्त्वाचा म्हणजे बोकारो. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण पाहिलं होतं भिलाई, रूरकेला, त्यानंतर अजून दुर्गापूर. तर हे 3 लोहपोलाद उद्योग महत्त्वाचे पाहिले होते. चौथ्या योजनेमध्ये जो आहे तो बोकारो. आणि याच्यावर बऱ्याच वेळा आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये विचारलेलं गेलेलं आहे. भरपूर वेळा MPSC याच्यावर क्वेश्चन विचारते. त्यामुळे हे 4 लोहपोलाद उद्योग जे कुठल्या योजनेमध्ये, दुसऱ्या योजनेमध्ये कोणते, चौथ्या योजनेमध्ये कोणते आणि अजून एक आहे 6व्या योजनेमध्ये. तर या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये सारख्या विचारल्या जातात. तर हे आपल्याला पाठच करायचं आहे. ओके. भिलाई आपण पाहिलं होतं कोणाच्या मदतीने स्थापन केलं होतं, रशियाच्या मदतीने स्थापन केलं होतं, राईट. त्यासाठी ट्रिक पण पाहिली होती आपण. भिलाई जो आहे तो रशियाच्या मदतीने स्थापन केला होता. दुसरं काय आहे, रूरकेला जो आहे ओडिसामध्ये जो होता तो जर्मनीच्या मदतीने होता. आणि दुर्गापूर शेवटी ब्रिटनच्या मदतीने होता, राईट. तर आत्ता जो आहे बोकारो हा देखील रशियाच्या मदतीने आपण स्थापन केला होता. तो झारखंडमध्ये आहे. बोकारो कुठं आहे, सध्याच्या झारखंडमध्ये. तेव्हाचा तो बिहार असेल, सध्याचं झारखंड. कारण झारखंड राज्य कधी निर्माण झालं तर 2000 साली. पुढचं पाहूया आता. एक सेलची स्थापना झाली. सेल ही एक महारत्न कंपनी आहे. पहा म्हणजे आपल्या ज्या कंपनीज असतात गव्हर्नमेंट कंपनीज त्यांना 3 प्रकारे दर्जा दिला जातो. एक म्हणजे महारत्न, दुसरं म्हणजे नवरत्न, त्यानंतर आहेत मिनीरत्न, राईट. मग त्यामध्ये मिनीरत्न 1, मिनीरत्न 2 असे देखील त्याचं डिवायडेशन आहे. सेल ही एक गव्हर्नमेंट कंपनी, त्याच्यामध्ये 86% इक्विटी जी होती म्हणजे मालकी जी होती ती भारत सरकारची होती. आणि याची स्थापना 24 जानेवारी 1973ला झालेली आहे. आणि आपल्याला माहिती नंतर ही सेल अंतर्गतच हे लोहपोलाद उद्योग जे आहेत हे सेल अंतर्गत येतात. स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड हा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि हे बोकारो असेल किंवा भिलाई, रूरकेला, दुर्गापूर हे सर्व लोहपोलाद उद्योग हे नंतर सेलच्या अंतर्गत ते येतात. तर एक फक्त सेलची स्थापना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 24 जानेवारी 1973. हा एक कॉमन सेन्स आहे की ती एक भारत सरकारची कंपनी आहे. त्यामुळे हे पाठ करायची काही गरज नाही. दर्जा देखील पाठ करायची गरज नाही. फक्त मी माहिती असं म्हणून सांगितलं. फक्त स्थापना महत्त्वाची की चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सेलची स्थापना झालेली आहे. ही गोष्ट आपल्यासाठी लक्षात ठेवायची आपल्याला. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ऑपरेशन फ्लड, धवल क्रांती, दुधाचा महापूर, ऑपरेशन फ्लड. ओके. डॉक्टर वर्गीस कुरियन हे याचे प्रणेते होते. तर 1970 साली काय झालं, NDDB म्हणजे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याकडून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. आणि यातनंच आपण धवल क्रांतीला सुरुवात केलेली आहे. धवल क्रांती म्हणजे दुधाची क्रांती. दूध उत्पादन जास्तीत जास्त कसं होईल तर त्यासाठी जो ऑपरेशन सुरू केला होता तो ऑपरेशन फ्लड. जो कार्यक्रम सुरू केला होता त्याचं नाव काय होतं, ऑपरेशन फ्लड. आता त्याचे 3 टप्पे राबवण्यात आले. त्यातला पहिला टप्पा जो होता तो 1970 ते 1980 होता. दुसरा टप्पा जो होता 1981 ते 1985 होता. आणि तिसरा टप्पा याचा जो होता तो 1985 ते 1996. म्हणजे पहिला टप्पा 10 वर्षाचा होता, राईट. पहिला टप्पा 10 वर्षाचा होता. नंतर हा जवळजवळ 5 वर्षाचा होता. आणि दुसरा टप्पा देखील परत 10 ते 11 वर्षाचा होता. ते आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ह्या गोष्टी. नंतर आपली नंतरची योजना पहा, DPAP म्हणजे काय, ड्रॉट प्रोन एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके. ड्रॉट प्रोन एरिया म्हणजे आवर्षणग्रस्त एरिया जो आहे, आवर्षण प्रोन एरिया जो आहे त्याचा विकास करायचा कार्यक्रम. ओके. ड्रॉट प्रोन जो एरिया आहे तो विकास कसा करायचा, तर हा 1973-74 साली आपण हा कार्यक्रम तयार केला. यामध्ये काय करायचं होतं, आपल्याला जमीन, पाणी आणि नैसर्गिक स्रोत यांचा संतुलित विकास करायचा होता. बरोबर. जिथे जिथं दुष्काळ पडण्याचे जास्त चान्सेस आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित करायचं, जमीन, पाणी आणि नैसर्गिक स्रोत. त्याच्यामुळे तो एरिया जो आहे तो विकसित राहील आणि लोकांना तिथे जास्तीत जास्त अडचणी येणार नाहीत. हा जो कार्यक्रम होता आपला, हा कार्यक्रम आपण कधी राबवला, 1973-74 साली हा सुरू केला होता. याचा उद्देश फक्त लक्षात ठेवा, जमीन, पाणी आणि नैसर्गिक स्रोत यांचा संतुलित विकास व्हावा. त्यासाठी हा कार्यक्रम तयार केलेला होता. यानंतर सर्वात महत्त्वाच्या आता 2 घटना फक्त, म्हणजे आपला हा चौथी पंचवार्षिक योजना इथं कंप्लीट होती. त्यात सर्वात प्रथम म्हणजे बँकांचे राष्ट्रीयकरण. बँकांचे राष्ट्रीयकरणमध्ये पहा, आपल्याला माहिती आहे, आपण मागाशीच पाहिलं 19 जुलै 1969 ही तारीख खूप महत्त्वाची तारीख पाठच करायची आपल्याला. 19 जुलै 1969 सालामध्ये हे बँकांचं पहिलं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. जवळजवळ 14 बँका याच्यामध्ये समाविष्ट होत्या. ज्या बँकांच्या ठेवी ह्या 50 कोटीपेक्षा जास्त होत्या त्या बँकांचं राष्ट्रीयकरण याच्यामध्ये करण्यात आलेलं होतं. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अग्रणी बँक योजना, लीड बँक स्कीम. आपण बँकिंग सेक्टरचा जेव्हा अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये ह्या गोष्टी परत डिटेलमध्ये येणार आहेत. तर लीड बँक स्कीम ही महत्त्वाची आहे क्षेत्रीय विकास करण्यासाठी. म्हणजे RBIचा एक हेतू होता की म्हणजे रिजनल डेव्हलपमेंट करायची.
तर त्या रिजनल डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांनी एक सांगितलं की एक 2 ते 3 जिल्ह्यांचं एक रिजन असेल आणि त्या रिजनची एक लीड बँक असेल. तर त्या बँकेने त्या क्षेत्राचा विकास करण्याची जबाबदारी घ्यायची. कर्ज वाटप करणे, मग ते प्रायोरिटी सेक्टरला कर्ज वाटप करणे असतील किंवा उद्योग क्षेत्राला असतील किंवा बाकीचे शेतकरी मजूर वर्ग असतील, कामगार वर्ग असतील, त्यांना कर्ज वाटप करण्याची भूमिका असेल आणि त्यातनं विकास घडवून आणायचा त्या योजनेत. ते त्या लीड एरियाचा लीडर कोण असेल तर ती बँक असेल, लीड बँक. म्हणून याला अग्रणी बँक योजना ही जी की RBIने तयार केली होती 1969 सालात. तर इथं आपली 4थी पंचवार्षिक योजना कंप्लीट होत आहे. फक्त एक क्विक आपण रिकॅप घेऊया. काय काय पाहिलं आपण आता योजनेमध्ये. 4थी पंचवार्षिक योजना बरोबर. त्याच्यामध्ये काय पाहिलं, 1969 ते 1974 हा त्याचा कार्यकाळ होता. याचा 2 मसुदे होते. एक अशोक मेहतांनी तयार केलेला, दुसरा गाडगिळांनी तयार केलेला. अध्यक्ष इंदिरा गांधी, तसेच उपाध्यक्ष 3 होते, धनंजयराव गाडगीळ, C. सुब्रमण्यम आणि दुर्गाप्रसाद धर, DD धर. प्रतिमान कुठलं वापरलं आपण तर ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचं प्रतिमान वापरलं, जे की 4, 5 आणि 6व्या पंचवार्षिक योजनेसाठी आपण तेच प्रतिमान वापरलं. ते प्रतिमान कुठलं होतं, ते खुले सातत्य प्रतिमान होतं, ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल. ज्याच्यामध्ये काय ठरवलं आपण की जर अनुकूल स्थिती असेल तर आपण भांडवली वस्तू उत्पादनामध्ये गुंतवणूक करायची आणि जर प्रतिकूल स्थिती असेल तर आपण ग्राहक वस्तू उत्पादनामध्ये गुंतवणूक करायची. त्यानंतर नेक्स्ट काय की याचं नाव जे होतं ते स्थैर्यासह आर्थिक वाढ आणि आर्थिक स्वावलंबन हे याचं नाव होतं. वार्षिक वृद्धी दराचा जर विचार कराल तर हे NDP बेस्ड होतं. आतापर्यंत आपण NNP बेस्ड, तीनही योजनांसाठी NNP बेस्ड वार्षिक वृद्धी दर कॅल्क्युलेट करत होतो. आता आपण NDP बेस्ड वृद्धी दर कॅल्क्युलेट करायला चालू केलं. जे लक्ष होतं ते 5.7% होतं. 9व्या पंचवार्षिक योजनेनुसार हे लक्ष आपण 3.3% अचीव केलं आणि 10व्या पंचवार्षिक योजना जी आहे त्याच्यानुसार आपण हे 2.05% एवढं अचीव केलेलं आहे, जो की सर्व योजनांमध्ये सर्वात कमी आहे. तर हा पॉईंट फक्त आपल्याला लक्ष ठेवायचा आहे. सार्वजनिक खर्चाचा जर विचार कराल तर सार्वजनिक खर्चामध्ये कृषी व सिंचन यामध्ये सर्वाधिक खर्च करण्यात आला 24%, कारण आपल्याला हरित क्रांतीला गती द्यायची होती. तर हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा आहे पहा, 1968 साली म्हणजे जस्ट योजना सुरू व्हायच्या आधी पहिलं राष्ट्रीय शिक्षण धोरण आपण लागू केलं होतं. 1969ला बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. हे पुढं पाहतोच आपण. फक्त त्याचा हेतू काय की संपत्ती आणि आर्थिक केंद्रीकरण होऊ देऊ नये यासाठी हा बँकांचं आपण राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. B.S. मिनास यांचं बुक कुठलं आहे, प्लॅनिंग अँड द पुअर. बरोबर, प्लॅनिंग अँड द पुअर कशासाठी, दारिद्र्य निर्मूलनासाठी. त्यानंतर नेक्स्ट काय पाहिलं आपण की गाडगीळ फॉर्म्युला पाहिला. 1969 गाडगीळ फॉर्म्युला कशासाठी, सेंट्रल असिस्टन्स याचं डिव्हिजन करण्यासाठी. कोणामध्ये, स्टेट्समध्ये. ते म्हणजे केंद्र सरकारचा जो फंड येतो आर्थिक गोष्टी म्हणजे फायनान्शियल असिस्टन्स येतं तर ते स्टेट्समध्ये डिवाईड करण्यासाठी, प्रादेशिक विकासासाठी. त्यानंतर तीव्र चलनवाढ झालेली पाहिली आपण कशामुळे, सेकंड ऑईल क्रायसिस, सेकंड इंडिया पाक वॉर, त्यानंतर दुष्काळ. याच्यामुळे जवळजवळ 20.2% चलनवाढ वाढली होती, हे आपण पाहिलं. अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत जर पाहिलं तर 1972च्या दुष्काळापर्यंत अन्नधान्य उत्पादन घटलं होतं, परंतु 73-74 साली हरित क्रांतीमुळेच आपलं उत्पादन जे आहे ते 100 मिलियन टनपेक्षा जास्त म्हणजे 104.7 मिलियन टन एवढं आपण अचीव केलं. त्यानंतर राजकीय घडामोडीमध्ये देखील आपण डिटेलमध्ये पाहिलं. इंडिया पाकिस्तान वॉर झालं, बरोबर, 13 दिवसाचं वॉर होतं. जनरल सॅम मानेकशॉ, निर्वासितांचा प्रश्न, नियोजनावर परिणाम, या गोष्टी देखील आपण पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट म्हणजे ऑईल क्रायसिस 1973चं इजिप्त इस्रायलमधील योम किपूर युद्ध, याच्यामुळे 400% किंमत वाढ झाली. हा आकडा महत्त्वाचा आहे, 400% किंमत वाढ. त्यानंतर राज्य निर्मितीचा विचार करत हे पॉलिटीमध्ये आपण पाहणारच आहे, ठीक आहे. MRTP कायद्यामध्ये आर्थिक शक्तींचं केंद्रीकरण होऊ नये आणि उद्योगामधील मक्तेदारी नष्ट व्हावी म्हणून मोनोपॉलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट हा आपण आणला. 72-73मध्ये फर्स्ट टाईम पॉझिटिव्ह बॅलन्स ऑफ ट्रेड राहिला. दुसऱ्या वेळेस कधी राहिला होतं 1976-77ला 104 कोटीचा ते व्यापाराधिक्य होतं. त्यानंतर फेरा, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, परकीय व्यवहारावर नियंत्रण आणण्यासाठी 1 जानेवारी 1974ला लागू करण्यात आलं, परंतु ॲक्ट मात्र 73चा आहे. बोकारो लोह पोलाद उद्योग जो आहे तो झारखंडमध्ये आहे. रशियाच्या मदतीने ती आपण त्याची स्थापना केली. सेलची स्थापना झाली 24 जानेवारी 1973ला. 86% मालकी त्याच्यामध्ये भारत सरकारची आहे. त्यानंतर ऑपरेशन फ्लडमध्ये आपण पाहिलं, डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं योगदान पाहिलं. 1970ला ते सुरू झालं. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड करून हा कार्यक्रम राबवला जातो. त्यांनी धवल क्रांतीला सुरुवात करून दिली. पहिला टप्पा 1970 ते 80, दुसरा टप्पा 1981 ते 85, तिसरा टप्पा 1985 ते 96. त्यानंतर ड्रॉट प्रोन एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम हा जो होता 1973-74 साली सुरू करण्यात आला, जमीन, पाणी आणि नैसर्गिक स्रोत यांचा संतुलित विकास करण्यासाठी. आणि नेक्स्ट 2 गोष्टी म्हणजे बँकांचं राष्ट्रीयकरण. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969ला, ज्यांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त होत्या. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण दुसऱ्या योजनेमध्ये त्यांच्या ठेवी आय थिंक 200 कोटीपेक्षा जास्त होते दुसऱ्या राष्ट्रीयकरणाच्या वेळेस. त्यानंतर अग्रणी बँक योजना, लीड बँक स्कीम 1969ला RBI द्वारा राबवण्यात आली क्षेत्रीय विकासासाठी. अशा पद्धतीने आपली 4थी पंचवार्षिक योजना आपण कंप्लीट केलेली आहे. थोडी मोठी योजना होती, कारण नुकतंच आपण योजना सुटीच्या काळातून बाहेर पडलो होतो, त्यामुळे भरपूर घटना या योजनेमध्ये घडलेल्या होत्या. त्यामुळे ही योजना आपल्यासाठी महत्त्वाची होती, त्यामुळे थोडा याला वेळ लागला. थँक्यू.